नक्की प्रशांत मगाशी म्हटलं होतं की भिसे संघाला वाटलं असेल आपण हे काखेत कलसा आणि गावाला वलसा. आपल्या गळ्यात दोन खेळाडू असतात, आपण बाहेरचे खेळाडू घेतले, मात्र रोशनने आपल्या नावाप्रमाणे आपलं नाव रोशन केलंय. प्रशांत काय फलंदाजी रोशन खांडेकरची तुम्हाला सेमीफायनल आणि फायनल मध्ये पाहायला मिळाली. तोच ठरलाय फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोशन खांडेकर, मॅन फ्रॉम भिसे. हेमंतजी मोहिते आणि प्रवीण करंजे यांच्या शुभ हस्ते मात्र इथे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्यात येते रोशन खांडेकर याला. लगेच आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. मी विनंती करेन जे 8 संघ मालक होते या संपूर्ण प्रीमियर लीग मधील ते पहिल्या संघ मालकांचा आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत. पहिल्या संघाचे संघ मालक आकाश 11 संघाचे संघ मालक सन्माननीय किशोरजी पोळेकर साहेब, आपण या गुरुजी, आपण जर इथे उपस्थित असाल तर किशोरजी पोळेकर साहेब. थँक्यू सो मच डीजे. आकाश 11 संघाचे संघ मालक किशोरजी पोळेकर साहेब, आपण या. किशोरजी पोळेकर साहेब किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आकाश 11 संघाचे संघ मालक किशोरजी पोळेकर साहेब. तसेच आपण पाहतोय गुड्डू 11 पोफलकर संघाचे संघ मालक आहेत भूषण जाधव, भरत ठमके, अजित शिंदे आणि गणेश ठमके. आपण देखील यायचं आहे, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन जय भवानी रेवली संघाचे संघ मालक प्रवीणजी गरड आणि प्रशांतजी महाले, जर आपण उपस्थित असाल तर आपलं सुद्धा सन्मान घेऊन जायचं आहे. सगळ्यांनी जरा फाईट घ्यायचं आहे. त्यानंतर संघ असणार आहे ओम साई फायटर्स, सुशीलजी खांडेकर आणि राकेशजी गोवर्धने. ओम साई फायटर्स संघाचे संघ मालक आहेत सुशीलजी खांडेकर आणि राकेशजी गोवर्धने. आपण देखील यायचं आहे, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर औचितगडचे मावळे संघाचे संघ मालक राजेंद्रजी खैरे, शैलेजी चितळे आणि मनोजजी सपकाळ. प्रत्येकाने तयार राहायचं आहे. आपण पाहतोय जय भवानी रेवली संघाचे संघनायक प्रवीण गरड आणि प्रशांत महाले यांचा शुभ सन्मान केला जातोय. तसेच पुढचा संघ असणार आहे ओम साई फायटर्स, सन्माननीय सुशीलजी खांडेकर प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत राकेशजी गोवर्धने. सुशीलजी खांडेकर आणि राकेशजी गोवर्धने आपण देखील यायचं आहे. मी विनंती करेन औचितगडचे मावळे संघाचे संघ मालक राजेंद्रजी खैरे, शैलेजी चितळे आणि मनोजजी सपकाळ. जर आपण इथे उपस्थित असाल तर आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. चला पुढचा संघ असेल औचितगडाचे मावळे, सन्माननीय राजेंद्रजी खैरे, शैलेशजी चितळे आणि मनोजजी सपकाळ.
आपण देखील यायचं आहे, आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल। अवचितगडाचे माऊले राजेंद्र खैले, शैलेश चितले आणि मनोज सकपाल। पुढचा सन्मान असणार आहे अवचितगडाचे माऊले राजेंद्र खैले, शैलेश चितले आणि मनोज सकपाल। पुढचा संघ असेल या स्पर्धेचे उपाध्यक्ष हेमंतजी पोलेकर तसेच परागजी पवार यांचा संघ असेल कालभैरी 11 हनुमंत आली मेढा। कालभैरी 11 हनुमंत आली मेढा या लीगचे उपाध्यक्ष हेमंतजी पोलेकर आणि परागजी पवार यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मी विनंती करेन आई भिसाई देवी भिसे संघाचे संघ मालक श्रीकांतजी जंगम, विशालजी मते आणि परेश जंगम जर आपण इथे उपस्थित असाल तर आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे। नक्कीच चला आई भिसाई देवी भिसे, श्रीकांत जंगम, विशाल मते आणि परेशजी जंगम आपण यायचा आहे, आपल्या इथे शुभ सन्मान केला जाईल। आई भिसाई देवी भिसे संघाचे संघ मालक प्रियांश 11 वरवडे संघाचे संघ मालक मयूरजी मोहिते आणि प्रशांत खांडेकर जर आपण इथे उपस्थित असाल तर आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे। प्रियांश 11 वरवडे। चला पुढचा सन्मान असणार आहे प्रियांश 11 वरवडे संघाचे संघ मालक असणार आहेत मयूरजी मोहिते, प्रशांतजी खांडेकर। आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय। आपण पाहिलं तर 8 संघ मालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला, आपण सहभाग घेतलात म्हणून ही स्पर्धा पार पडणे शक्य झाले आणि या स्पर्धेसाठी आलेले सर्व खेळाडू, रसिक, प्रेक्षक, मायबाप, उपस्थित सर्व मान्यवर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद। मी विनंती करेन पूर्वा चितळे जर आपण इथे उपस्थित असाल, पूर्वा चितळे। नक्कीच प्रत्येक खेळाडूची ताण भागविण्याचं काम अगदी 2 दिवस आपण पाहिलं ना तर या छोट्या बालिकेकडून नक्कीच चांगले कार्य आपल्याला पाहायला आणि खऱ्या अर्थाने मी विनंती करेन उपस्थित सर्व खेळाडूंना की पूर्वासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। नक्कीच जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। सत्कार मूर्ती आपण पाहतोय पूर्वा चितले, कारण काय प्रेम आहे तिचं क्रिकेटवर। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पूर्वा चितळेसाठी। नक्कीच डीजे मास्टरकडून देखील चांगली धून वाजवताना आपल्याला पाहायला मिळतो अक्षय मोरेच्या माध्यमातून। तानाजी जाधव यांच्या शुभ हस्ते या बालिकेचा शुभ सन्मान केला जातो पूर्वा चितले। त्याच वेळेला मी विनंती करेन प्रतुल गोवर्धने आणि कुणाल खांडेकर संपूर्ण 2 दिवस ज्याने स्कोररची भूमिका पार पाडली ते प्रतुल गोवर्धने आणि कुणाल खांडेकर आमच्या दोघांनी सुद्धा या। अक्षय कुणाल आहे तिथे आपण पाहतोय जेवढं समालोचकाचं काम असतं त्याच्यापेक्षाही महत्वाचं काम असतं ते स्कोर वाल्याचं। प्रत्येक चेंडू, प्रत्येक विकेटचा जो लेखाजोखा ठेवायचा असतो ते आपण पाहिलं तर कुणाल खांडेकर आणि प्रतुल गोवर्धन यांच्या माध्यमातून पाहिलं चांगल्या पद्धतीची कार्यप्रणाली राहिली। या संपूर्ण मेडा प्रीमियर लीग 2025 साठी ज्यांनी पंचांचं काम पूर्ण केलं ते आमचे मित्र निलेशजी मस्कर आणि मनोजजी भोगटे। आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर या, आपल्याला सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे। नक्कीच धाटाव गावाला बिलॉंग करणारे हे दोन्ही खेळाडू आहेत, मात्र आज आपण वेगळ्या भूमिकेत वेगळ्या कॅरेक्टर निभावताना त्यांना पाहिलं। एका साईडला असतील मनोजजी भोगटे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय निलेशजी मस्कर यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। मी विनंती करेन ज्यांनी या स्पर्धेसाठी मंडप उपलब्ध करून दिलं ते विजयजी मोरे जरी ते उपस्थित असेल तर त्यांनी सुद्धा आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे। विजयजी मोरे साहेब। नक्कीच प्रत्येक खेळाडू उन्हात असताना आम्हाला सावलीमध्ये ठेवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं, आमच्या डोक्यावरचे छप्पर उभं केलं ते सन्मान्य विजयजी मोरे। मी आपणास विनंती करतोय आपण देखील यायचं आहे, आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल। मी विनंती करेन डीजे अक्षयला मी विनंती करेन की आपण सुद्धा या। डीजे अक्षयच्या माध्यमातून प्रत्येक विकेट, प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकाराच्या मागे जे प्रत्येक प्रेक्षकाला मंत्रमुग्ध करण्याचं काम केलंय ना त्याची पोचपावती इथे दिली जाते। चला अक्षय मोरे आपण यायचं आहे, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल।
जावरे आपण पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक खेळाडूचा आनंद द्विगुणित करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून केले गेले आहे. त्यांचा अक्षय मोरे यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्याच वेळेला मी विनंती करेन युट्यूबचे आमचे AK स्पोर्ट्सचे जर कोणी प्रतिनिधी असेल तर आपण आपलं सन्मान चिन्ह घ्या. युट्यूबचे आमचे AK स्पोर्ट्सचे अविराज तुम्ही जर इथे उपस्थित असाल अविराज तर आपण आपलं सन्मान चिन्ह घ्या. आणि त्याच वेळेला लाईट ज्यांनी प्रोव्हाइड केले ते आनंद टमके आणि संघ मालक जे राहिले असतील संघ मालक मी पुन्हा एकदा नाव घेतोय. आकाश 11चे किशोरजी पोळेकर साहेब, गुड्डू 11 पोफळकर संघाचे भूषण जाधव, भरत टमके, अजित शिंदे आणि गणेश टमके. चारही संघ मालकांना 4 सन्मान चिन्ह आहेत. जर आपले राहिले असतील तर आपण प्लीज कलेक्ट करून घ्या. त्याच वेळेला जय भवानी रेवली संघाचे संघ मालक प्रवीणजी गरड आणि प्रशांत महाले. आणि यस युट्यूबचा आपण सन्मान चिन्ह देतोय AK स्पोर्ट्सचे आमचे खूप चांगलं थेट प्रक्षेपण. त्याच वेळेला ओमसाई फायटर संघाचे सुशील खांडेकर आणि राकेश गोवर्धने. सुशील खांडेकर आणि राकेश गोवर्धने. सुशील आज झाले नाही. यस विनंती करेन औचितगडचे मावळे संघाचे संघ मालक राजेंद्रजी खैरे, शैलेजी चितळे आणि मनोज सपकाळ जर आपला सन्मान राहिला असेल तर आपण प्लीज घेऊन जा. त्यानंतर काळभैरी 11 हनुमंताळी मेढा संघाचे पराग पवार, हेमंत बोळेकर झालेला आहे. आई बिसाई देवी BC संघाचे श्रीकांत जंगम, विशाल मते आणि परेश जंगम जर आपण इथे उपस्थित असाल तर आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आणि प्रियांश 11 वरवडे संघाचे मयूरजी मोहिते आणि प्रशांत खांडेकर जर आपण इथे उपस्थित असाल तर आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आणि त्याच वेळेला या दोन्ही दिवशी ज्यांनी आम्हाला समालोचनासाठी खूप सारी मदत केली ते आमचे मित्र अदितजी पोकळे साहेब यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाणार आहे. आपल्याच गावचा समालोचक आहे, खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून गेले 2 वर्ष आपण ऐकताय. तेच अदेशजी पोकळे यांचा गोड आवाज तुम्ही संपूर्ण 2 दिवस ऐकत होतात. तेच अदेश पोकळे तुम्हाला इथे पाहायला मिळतात. तसेच आमचे साथी समालोचक गेल्या वर्षी देखील उपस्थित होते, आज देखील आहे. रोह्यातील बुलंद आवाज प्रशांतजी जंगम यांना मी विनंती करतो आपण देखील यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातो बाई. तसेच मी विनंती करतोय आयोजक कमिटी ही स्पर्धा आयोजन करणार 1-2 मिनिटे घेतो मित्रांनो. पूर्वीपासून आपण सर ऐकत यायचो की घर पहावे बांधून लग्न पहावे करून. त्यामध्ये मला एक जोडावं वाटतं, त्यामध्ये एखादी मोठी स्पर्धा पहावी आयोजन करून. कारण की जेणेकरून स्पर्धे जोपर्यंत लग्न आल्यानंतर वरात जोपर्यंत घरात जात नाही तेवढं टेन्शन आई बापाला असतं ना, तेवढं टेन्शन या संपूर्ण आयोजकांना असतं फायनलचा सामना पूर्ण होईपर्यंत. ही भव्य दिवस स्पर्धा आपण पाहिली, अगदी चांगल्या पद्धतीने आयोजन झालं. त्या आयोजन कमिटीला मी विनंती करतोय अध्यक्ष सुशीलजी खांडेकर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. चला सुशीलजी खांडेकर आयोजक कमिटी, तसेच हेमंतजी पोळेकर अध्यक्ष उपाध्यक्ष यायचं आहे. तसेच कार्याध्यक्ष वैभवजी महाले मी विनंती करतोय यास वैभव महाले आपण यायचं आहे. पुन्हा एकदा मी बोलवू तुम्हाला, पण आता हा वेगळ्या प्रकारचा तुमचा सन्मान असणार आहे. तसेच सेक्रेटरी सचिन जाधव आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्याच्यानंतर खजिनदार आहेत श्री सतेशजी जंगम, आमचे मित्र आहेत सतेशजी जंगम या संपूर्ण स्पर्धेचे खजिनदार. तसेच सहखजिनदार श्री गणेश जाधव आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. तसेच आपण पाहतोय सह सेक्रेटरी पवन जावरे आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सचिव श्री अक्षय मोरे आपण यायचं आहे. या आयोजक कमिटीमध्ये आपण पाहतोय सचिव पद अर्थात अक्षय मोरे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तसेच सदस्य प्लीज अक्षय मोरे. तसेच सदस्य श्री तेजस
तेजस खैरे आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. आपण देखील यायचं आहे तेजस खैरे. तसेच आपण पाहतोय सहसचिव अंकित खरिवले प्रियांश 11 वरवडे संघाचा खेळाडू. चला अंकित खरिवले आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चला अंकित खरिवले. तसेच आपण पाहतोय सदस्य श्री समीर पवार. श्री समीर पवार आपण देखील यायचं आहे. समीर पवार आपण इथे हजर असाल तर यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून समीर पवार आलेले आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. तसेच सदस्य गणेश जाधव जर आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. गणेश जाधव. निखिल ठमके सदस्य निखिल ठमके प्लीज आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाणार आहे. निखिल ठमके. तसेच आपण पाहतोय सदस्य श्री प्रतीक वजले आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. निश्चितपणे चांगले काम यांचं देखील राहिले आहे. स्पर्धा कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने पार पडते. तसेच सदस्य तुषार खैरे आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. तुषार खैरे यांचा देखील शुभ सन्मान. तसेच सदस्य श्री वैभव घरट. चला वैभव घरट यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. निखिल ठमके आपण कुठे असाल तरी यायचं आहे. निखिल ठमके. तसेच सदस्य प्रशांत खांडेकर. तसेच प्रशांत खांडेकर आपण यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. प्लीज कम स्टेज अँड टेक युअर. विनंती करेन ज्यांची कोणी चावी पडली असेल तर ती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तलवारची आहे चावी. जर कुणाची असेल तर ती ओळख पटवून घेऊन जा. तसेच एक महत्वाचा सन्मान बाकी राहिलाय. जो आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचला जातो तो कोणा माध्यमातून त्यात विद्युत माध्यमातून प्रवीणजी अनंता ढमके आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. प्रवीण अनंताजी ढमके आपण यायचं आहे. तसेच आपण पाहतोय आकाश 11 या संघाचा शुभ सन्मान बाकी राहिलाय. आपण देखील यायचं आहे. आकाश 11 संघाचा सन्मान राहिला होता तो देखील करून घ्यायचा आहे. आपण पाहतोय आकाश 11 या संपूर्ण संघाचा इथे शुभ सन्मान केला जातोय. आणि संपूर्ण मेढा विभाग क्रिकेट प्रेमी आयोजक स्टेजवर या. आयोजक कमिटी स्टेजवर या. आयोजक कमिटी ज्यांची आम्ही सत्कार केले ते सर्व कमिटी मेंबर तिकडे या. चला सुशील खांडेकर, हेमंतजी पोळेकर, वैभव महाळे, सचिन जाधव, सतेज जंगम, गणेश जाधव. जी कोणाची चावी पडली आहे ती कुणाची असेल तलवारची साईन आहे. कुणाची आहे? आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी बालाराम टमके बिसेक ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच यांचा शुभ सन्मान केला जातोय. तसेच सन्माननीय हेमंतजी मोहिते यांचा देखील शुभ सन्मान सन्माननीय अध्यक्ष सुशीलजी खांडेकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. हेमंतजी मोहिते यांचा शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतोय तसेच सन्माननीय प्रवीणजी करंजे यांचा देखील शुभ सन्मान होईल.
सन्माननीय आदरणीय प्रवीणजी करंजे मी आपणास विनंती करतोय आपण यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय प्रवीणजी करंजे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच संतोष सुतार सन्माननीय विलासजी उमरे यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जातोय. महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे अतिथी देवो भव. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा इथे यथोचित शुभ सन्मान केला जाईल याची ग्वाही नक्कीच ही आयोजक कमिटी देते. तसेच सन्माननीय संतोषजी सुतार यांचा देखील शुभ सन्मान त्यांनी ऑप्शनच्या वेळी कबूल केलं होतं. माझ्याकडून ट्रॉफी देईल म्हणजे ते कबूल इथे मात्र जबाब देखील पूर्ण केला आहे. तसे आपण पाहतोय विलासजी ठमके नथुरामजी महाले यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जातोय. आपण पाहतोय विलासजी ठमके यांचा शुभ सन्मान केला जातोय. तसेच नथुरामजी महाले यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. तसेच सन्माननीय आदरणीय रमेशजी खांडेकर यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतोय उपस्थित मान्यवरांचं. तसेच सन्माननीय आदरणीय आत्मारामजी घरट आपण पाहतोय प्रवीण आत्मारामजी घरट संघ मालकांचे वडील त्यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जातोय. तसेच तानाजी जाधव यांचा देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच चंद्रकांतजी पवार रेवली गावचे सदस्य यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. तसेच विलास नाना खंडेकर आपला देखील शुभ सन्मान बाकी आहे. विलास नाना खांडेकर यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. मी विनंती करतो अध्यक्षांना सन्माननीय विलास नाना खांडेकर यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जातोय. सन्माननीय दिनेशजी घरट आपण देखील यायचं आहे. आपण पाहतोय सन्माननीय मयूरजी खैरे या स्पर्धेसाठी सर्वात जास्त मोलाचं योगदान ज्याचं सहकार्य लाभलं जे मैदान आपल्या सर्वांच्या समोर उभं केलं गेलं ते यांच्या माध्यमातून त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहकार्याने मनपूर्वक धन्यवाद. आपण एवढं सहकार्य केलं त्याबद्दल. आणि त्याच वेळेला सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच राहिली होती ती मात्र आम्ही जाहीर करतोय. तसेच तुकाराम आदरणीय तुकारामजी गायकर आपण देखील यायचं आहे. आपला देखील इथे सन्मान केला जाईल. दिनेशजी घरट यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. तुकारामजी गायकर मी विनंती करेन सुदामजी ठमके आपण व्यासपीठावर या. सुदामजी ठमके राजेश काशीद आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर या. तसेच तुकाराम गायकर आणि सुरेशजी गोवर्धने आपण देखील यायचं आहे. 70 पाण्याचे जार आपल्या सर्वांची ज्या प्रखरत्या उन्हामध्ये आपले ताण भागवण्याचं काम केलं गेलं ते सन्माननीय तुकारामजी गायकर आणि सुरेशजी गोवर्धने यांच्या माध्यमातून आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान इथे केला जातोय. सेमीफायनलची जी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक राहिले होते तो ठरलाय जय भवानी रेवली संघाचा पुन्हा एकदा रोशन खांडेकर. 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू मध्ये 16 धावांची एक तुफानी खेळी मात्र त्याच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळाली. तो रोशन खांडेकर आपलं पारितोषिक घेऊन जा. रोशन आपण आहात का इथे? यस. महेंद्रजी खांडेकर आपण देखील इथे या व्यासपीठावर यायचं आहे. महेंद्रजी खांडेकर सन्माननीय महेंद्रजी खांडेकर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. आपण पाहतोय उपस्थित मान्यवर
सन्माननीय महेंद्रजी खांडेकर यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच सन्माननीय प्रदीपजी गरड आमच्याकडून देखील लक्ष राहिलं नाही. आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेत लगेचच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळतोय. खऱ्या अर्थाने खूप चांगलं आयोजन मेडा प्रीमियर लीग 2025 तुम्हाला पाहायला मिळालं. सीझन 2 होता आणि सीझन 3 याच्याही पेक्षा जास्त आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, त्याची आपण नक्कीच अपेक्षा करूया. या संपूर्ण स्पर्धेचा म्हणजेच मेडा प्रीमियर लीग 2025 चा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल, ज्याने प्रत्येक आलेला झेल टिपला, तो ठरलाय प्रतीक वजले. त्याला मात्र हरिश्चंद्रजी ठमके आणि भरत ठमके यांच्याकडून स्पोर्ट्स शूज भरत ठमके आणि हरिश्चंद्रजी ठमके यांनी स्पॉन्सर केलेले स्पोर्ट्स शूज तुम्हाला पाहायला मिळतात. येस, ओके, येस. आणि या स्पर्धेचा मेडा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 चा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय दीपेश उमटे. औचित्यचे मावळे संघाचा दीपेश उमटे आणि विलाजी उमरे, येस, विलाजी उमरे यांनी पुरस्कृत केलेले. जर तुम्ही आपण पाहिलं तर कूलर हेमंत मोहिते यांच्या शुभ हस्ते मात्र इथे विलास दीपेश उमटे सर्वोत्कृष्ट गोलंदाज. गुड्डू 11 पोफाळकर संघाचे संघ मालक आपण व्यासपीठाजवळ या. त्याच वेळेला मी विनंती करतोय, या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने की अक्षरशः गोलंदाजांची बंबेरी उडवली, तो ठरलाय स्वप्नील कुंभार. 125 धावा आणि नथुरामजी महाले यांनी पुरस्कृत केलेली बॅट आणि सन्माननीय व्यक्तिमत्व संतोषजी सुतार. 125 धावा, त्याच्यामध्ये वैयक्तिक 50 सुद्धा होती. तो स्वप्नील कुंभार ठरलाय सर्वोत्कृष्ट फलंदाज.
मेडा प्रीमियर लीग 2000 संघ मालक गुड्डू इलेवन पोफळकर संघाचे संघ मालक आम्ही वारंवार पुकार देतोय भूषण जाधव, भरत ठमके, अजित शिंदे आणि गणेश ठमके. जर आपण इथे उपस्थित असाल तर आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. भूषणजी जाधव, भरतजी ठमके, अजितजी शिंदे आणि गणेशजी ठमके. मेडा प्रीमियर लीग 2025 चा उपविजेता ठरलाय ओम साई फायटर संघ पवन झावरे आणि कंपनी. आपण या आणि मी विनंती करेन सन्माननीय सन्माननीय तानाजी जाधव आणि विलास नाना आपल्याला विनंती करेन की आपण या. या प्रवीण सर्व खेळाडू या सर्वांनी तानाजी जाधव आणि विलास नाना यांच्या शुभ हस्ते मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते मात्र ओम साई फायटर संघ. खऱ्या अर्थाने इथे मात्र सुशील खांडेकर आणि राकेश गोवर्धने यांचा संघ. थँक्यू सो मच. आणि ज्या वेळेस 1 मार्चला ऑक्शन झालं त्यावेळेस मात्र बरेचसे प्रश्न तुमच्या समोर होते की मॅन ऑफ द सिरीजची सायकल जी पुरस्कृत केली विलाजी ठमके यांनी ती मात्र कोणाला जाईल. तर ती सायकल कोणाला जाईल तुम्हाला काही माहित आहे का? अजून कोणाला जाईल? औचितगडचे मावळे असतील की मात्र ओम साई फायटर संघाचा खेळाडू असेल की जय भवानी रेवली संघेने ज्यांनी फायनल मारली आहे. तर ज्यावेळेस बक्षीस काढत होतो त्यावेळेस सुद्धा आम्हाला संभ्रम निर्माण झाला होता कारण काय फलंदाजी प्रत्येक खेळाडूने करून दाखवली. जवळपास 350 आम्हाला पाहायला मिळाल्या. परंतु जर तुम्ही पाहिलं तर मी विनंती करेन रुपेजी ठमके आणि विलाजी ठमके आपण समोर या. नाही सिरीज आता द्यायची आहे आणि सिरीज कोणाला जाणार आहे? काहीशा फरकाने 46 चेंडूंमध्ये 122 धावा ज्याच्या नावे होत्या आणि 5 विकेट सुद्धा ज्याच्या नावे होत्या असा ठरलाय मेडा प्रीमियर लीग 2025 चा मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच मालिकावीर ओम साई फायटर संघाचा पवन झावरे. विलाजी ठमके यांनी पुरस्कृत केलेली स्पोर्ट्स सायकल आणि मी विनंती करेन सन्माननीय मयूरदादा खैरे आणि चंद्रकांतजी ठमके आपण समोर या. मयूरदादा खैरे आणि चंद्रकांतजी ठमके. आणि मेडा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 चा
अंतिम विजेता संघ ठरलाय बॅक टू बॅक दुसरा जय भवानी रेवली संघ भवानी माते की यस जय भवानी रेवली संघाचे प्रतिनिधी संघ पावर कधी माघारी